गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना की या मनुष्यानं कधीही चिंता करू नये, कारण हा चिंता रोग आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये आला ना त्याची अधोगतीच होते ना। किती जरी त्यानं खुश राहण्याचा प्रयत्न केला ना, किती जरी त्याच्या जीवनामध्ये सुख आलं, पण त्याच्या जीवनामध्ये जर चिंतारोग असेल तर त्याला तो उद्ध्वस्त करून टाकतो। आणि हा चिंतारोग आहे ना, समर्थांनी सांगितलेला आहे कोणत्या कारणानं येतो आणि कोणत्या कारणानं निघून जातो, त्याला कोणतं असं प्रभावी शस्त्र आहे की ते जर आपल्याजवळ असेल तर चिंता रोग आपल्याला कधीच होणार नाही। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आलं देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना। आणि माणसानं कोणतीही चिंता आहे ना ती कधीच करू नये। म्हणजे काय बरं, कारण हा चिंतारूपी रोग आहे ना तो औषधाने कधीच बरा होत नसतो। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये असं कोणतंही औषध नाही, ते औषध डॉक्टरकडे सुद्धा नाही, पण ते औषध आहे ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे। जर मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण केलं तर हा चिंता रोग कुठे पळून जातो ना कळतच नाही। म्हणजे काय बरं, म्हणजे परमेश्वर म्हणूनच इथे म्हटलेलं आहे ना, आलं देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना, कारण देणारा आणि घेणारा तोच आहे ना। मग मी केलं हे माझ्यामुळं झालं, हे मी तुला दिलं, हे मी घेतलं, ही शंका मात्र उरतच नाही ना। म्हणजे काय बरं, म्हणजे आपण कधी कधी बोलत असतो की हे माझ्यामुळं तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं, माझ्यामुळं तू एवढा मोठा झाला। अरे तू करणारा कोण आहेस? हे सर्व जग ही सृष्टी चालवणारा माझा भगवंत आहे। आपण नाममात्रच आहोत ना, पण जेव्हा हा मीपणा, जेव्हा हा अहंकार माणसाच्या जीवनामध्ये येतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता निर्माण होते। मग ही चिंता जाईल कधी बरं? जे सर्व माझ्याकडे आहे ना ते सर्व भगवंताकडे सोपवून द्या। भगवंता तुझे आजपासून जे करशील ना फक्त तुझ्या मर्जीनंच होईल। मी फक्त नाममात्र आहे, मला कसं जीवन जगावं, कसं जीवनामध्ये मी संघर्ष करावा हे तूच ठरवून घे। कसं मी जीवन जगेल ना हे तुझ्याकडेच सर्व अधिकार आहेत। जसं ज्या पद्धतीनं आपण असं भगवंताला सांगू ना त्या पद्धतीनं जीवन जर चालू झालं ना तर हा चिंता रोग कायमचा नाहीसा होऊन जाईल। म्हणून माझे माझे भ्रांतीचं ओझं, हे ओझं आहे ना आपल्या डोक्यावरून आपण उतरवायला हवं। माझं काहीच नाही, सर्व भगवंताचं आहे, अशी इच्छा जर मनुष्याच्या मनामध्ये राहिली ना तर चिंता रोग निघून जाईल। म्हणून मृत्यूनंतर आपण काय नेणार आहोत बरं? काहीच नाही ना। आपले हात मोकळे, पाय मोकळे, फक्त 1 रुपया आहे तो फक्त आपल्या माथ्यावर चिपकवला जातो। म्हणजेच काय बरं, म्हणजे आपल्या जीवनामध्ये मृत्यूनंतर काही राहणार आहे का? मग हे कशासाठी चाललंय? हा अहंकार, हा लोभ कशासाठी चाललाय? कधीतरी जोपर्यंत तुम्हाला याची प्रचिती येत नाही ना तोपर्यंत हे जीवन असंच चालू राहणार आहे। म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना हा चिंता करत बसतो, पण चिंता केल्यानं मनुष्याची काय हानी होते ते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत।
एका शेठजीचा नियम होता, जोपर्यंत ते कुण्यातरी अतिथीला जेवू घालत नाहीत ना तोपर्यंत ते जेवत नव्हते. ते देवाचे खूप मोठे भक्त होते. लखोपती होते, तरी पण लक्ष्मीपासून कमळपत्राप्रमाणे आळोग राहत असत. त्यांना 2 मुलं होती, गृहलक्ष्मी, आणि 2 नोकर होते. एका नोकराचं काम होतं दररोज कोणातरी एका अतिथीला बोलावून घेऊन यायचं. पण तो कसा असला पाहिजे? या नगराचा रहिवाशी नसावा आणि नेहमी येणारा जाणाराही नसावा. जर एकापेक्षा जास्त अतिथी मिळाले ना तर फार चांगलं, परंतु रोज अतिथी मिळणं आवश्यक होतं. एके दिवशी संध्याकाळचे 4 वाजले होते. नोकरानं गावामध्ये पाहिलं, पण व्यर्थ झालं. ज्या ज्या अतिथीला तो निमंत्रण द्यायचा ना ते काहीतरी बोलत असत. एक म्हणाला, मी जेवण करून शहरामध्ये आलो. दुसरा म्हणाला, माझ्याजवळ काही कमी आहे बरं, मी भाकरी मागत दुसऱ्याच्या घरी फिरू. तिसरा म्हणाला, माझी ओळख ना पाळक, त्याच्या घरी जायचं, मी तुमच्याबरोबर येईल आणि तुम्ही मला गुंडाच्या अड्ड्यावर न्याल. जेवण तर दुसरीकडे राहील, पण माझ्याजवळ आहे ना ते सुद्धा मला गमवावं लागेल. चांगला धंदा आहे तुमच्या मालकांचा, म्हणजे मी अशा चक्करमध्ये येणार नाही. फार फार अडचणीवर मात करून एका महात्म्याला घेऊन तो हवेलीवर आला. महात्म्याला बघून शेठजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, या महाराज, आपला आश्रम कुठे आहे बरं? महात्मा म्हणाले, माझा आश्रम इथे आहे. शेठजींनी विचारलं, आपले शरीर कोणत्या जातीचं आहे? महात्मा म्हणाले, ब्राह्मण. शेठ म्हणाले, किती दिवसापासून तुम्ही फकिरी करता बरं? महात्मा म्हणाले, 3 वर्षापासून. शेठ म्हणाले, आता आपली अवस्था काय आहे बरं? महात्मा म्हणाले, 70 वर्ष. शेठ म्हणाले, आपली सगळी तीर्थयात्रा केली असेल ना? महात्मा म्हणाले, विठूचं ब्रह्माजींचं दर्शन करण्यासाठी जात आहे. शेठ म्हणाले, आपण अनेक सिद्धांतांच्या संगतीत आला असाल. महात्मा म्हणाले, अवश्य शेठ, तुम्ही शिक्षित आहात असं वाटतं. महात्मा पुन्हा म्हणाले, हिंदी, उर्दू, पारशी, संस्कृत, बंगाली, गुजराती, गुरुमुखी, मराठी भाषा जाणतो मी. शेठ म्हणाले, धन्य भाग्य माझे, आपले दर्शन झालं. आता आपण आज्ञा करा की मी तुमच्यासाठी कच्चं जेवण आणू की पक्क शिजलेलं? 2 प्रकारचं जेवण स्वयंपाकघरात तयार आहे. महात्मा म्हणाले, पक्क जेवण आणा. शेठजींच्या आज्ञेप्रमाणे एका पत्रावळीमध्ये महात्म्यांना शिजवलेलं ते अन्न वाढण्यात आलं. पण महात्म्यानं देवाला न दाखवतात त्याचं नावही न घेता जेवू लागले. शेठजी म्हणाले, आपण तर परमेश्वराचं नावसुद्धा घेतलं नाही. हिंदू धर्मामध्ये असा नियम आहे ना की भोजन करताना भगवंताला अर्पण केल्याशिवाय, त्याचं नाव घेतल्याशिवाय जेवण करत नाही. मुसलमानात सुद्धा बिस्मिल्ला म्हणतात. महात्मा म्हणाले, कुठं आहे परमात्मा, दाखवा बरं मला. शेठ म्हणाले, तर आपण नास्तिक आहात का? महात्मा म्हणाले, हो नक्कीच आहे. शेठ चिडून जोरात म्हणाले, मी नास्तिकाला जेवण देऊ शकत नाही. राम राम, आज माझ्याकडून महापाप झालोय. आपण पंडित नाहीत तर मूर्ख आहात, आपण महात्मा नाहीत तर बदमाश आहात. आपली तीर्थयात्रा बेकार आहे, आपला सत्संग व्यर्थ आहे, आपण पापी आहात, आपण राक्षस आहात. इतकं बोलून शेठने नोकराला बोलावलं आणि नोकर आल्याबरोबर ते ओरडून म्हणाले, तुला हाच पाखंडी अतिथी मिळाला का, जो ईश्वराला मानत नाही? मी याचं तोंडही पाहू इच्छित नाही. या महापापी राक्षसाची पत्रावळ कुत्र्यासमोर फेकून दे. याची मान पकडून आधी माझ्या घरातून हाकलून दे. बघा, अर्धचं जेवण झालं होतं
आणि त्या नास्तिक बाबाला कान धरून पकडलं आणि त्याची पत्रावळ फेकून दिली, घरातून बाहेर ढकलून दिलं. शेठजीनं पुन्हा नोकराला पाठवलं आणि एका आस्तिक अतिथीला घेऊन ये. बिचारा पुन्हा पळाला. एका घंट्यानंतर तो एका बाबाजीला घेऊन आला, जे राम नामाचा पंचा पांघरलेले होते. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, मस्तकावर रामानंदी तिळक होता. शेठ म्हणाले, हा अतिथी ठीक आहे. शेठजीनं बाबाजीला कच्चं जेवण की शिजलेलं जेवण विचारल्यावर बाबाजीनं कच्चं जेवण मागितलं. पत्रावळ वाढली. बाबाजीने नैवेद्य दाखवला आणि म्हणाले, धन्य भगवान, जय गोपाळ की. परमात्मा, आपण फार दयाळू आहात. शेठजींचा जय जयकार हो. बाळ बच्चे सुखी राहो. महाप्रसादाचा महिमा आहे. जय सीताराम. लक्ष्मी नारायण गुरुजींचा जय. सती की जय. दान करणाऱ्याचा जय. जगद्गुरूचा जय. नैवेद्य दाखवून बाबाजी जेवण करू लागले. शेठजी म्हणाले, अशा प्रकारे नैवेद्य दाखवतात, भगवंताचं नाव घेतात असे बाबाजी ठीक आहेत. तो नास्तिक फार दुष्ट होता. जेवण तर पक्क शिजलेलं पाहिजे आणि ईश्वराचं नाव घ्यायला छाती फाटत होती. ज्यानं एवढं चांगलं जेवण दिलं ना, त्या प्रभूला धन्यवादसुद्धा त्यानं दिलं नाहीत. साधू कशाचा तो भोंदू होता. जेवण करून बाबाजी जाऊ लागले तेव्हा शेठजींनी 5 रुपये दक्षिणा दिली. बाबाजी आशीर्वाद देऊन निघून गेले. नंतर शेठजीनं जेवण केलं. रात्री शेठनं रामायण तसेच गीतेचा पाठसुद्धा केला. सगळ्यांनी मिळून मिसळून संकीर्तन केलं. त्याचा रोजचाच नियम होता ना की त्यानंतर श्रीकृष्णाची आरती झाली. जेव्हा रात्र फार झाली ना तेव्हा शेठजी पलंगावर झोपू गेले. झोप लागल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये एक आकाशवाणी झाली. शेठ, तुम्ही ज्या नास्तिकाला भुकेल्याला पळवून लावलं ना, अरे तुला माहीत आहे का, मी तर 70 वर्षापासून त्याचं पालनपोषण करतोय की ज्यानं एकदाही माझं नाव घेतलं नाही. तू माझा असा कसा बघतो? शेठजी म्हणाले, प्रभू, आपण सर्वांचे परमेश्वर, आमच्यावर बघा ही कृपा करता आणि माझा अपराध क्षमा करा. खरोखर माझी चूक झाली आहे. नास्तिक आणि आस्तिक दोघांचंही पालन आपणच करता. यालाच म्हणतात ना, परमेश्वराची कृपा. आपल्या सर्वांवर निस्वार्थ प्रेम आहे. कितीही अयोग्य मुलगा असला ना तरी बाप त्याला भाकरी देतोच ना, म्हणजे त्याचं पालनपोषण करतोच ना. जिथे देव देणारा घेणारा असल्यावर तिथे आपलं काय चालतं बरं? म्हणूनच म्हणतात ना, आलं देवाजीच्या मना तिथे कोणाचेच चालेना. पहा, भगवंताची ही कृपा आहे ना. नास्तिकावर आणि नाव न घेणाऱ्यावरही पालन करतात, तर सतत नामस्मरण केल्यानंतर ते रक्षण करणार नाहीत का बरं? अहो, सतत नामस्मरणात भगवंत आपल्याला दर्शनसुद्धा देतील. परंतु एकच आहे ना, तेवढी तडप पाहिजे. तेवढी मनुष्याच्या या मनामध्ये तो भाव निर्माण व्हायला पाहिजे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही भक्ती कमी केली तरी चालेल, पण मनुष्याच्या जीवनामधले जे विचार आहेत ना ते पॉझिटिव्ह असायला हवेत. आपल्या समोर कोणी जर त्याला पाणी हवं असेल आणि आपल्या ओळखीचा नसेल, पण आपण त्याला पाणी दिलं तर ते सर्वात मोठं पुण्य आहे. त्याला जर भूक लागली असेल, आपल्या ताटातलं आपण त्याला खायला दिलं तर ते सर्वात मोठं पुण्य आहे. पण आपण हे विसरून गेलेलो आहोत ना. आपण भक्ती म्हणजे काय हेच आपल्याला कळत नाही. मग पुण्याचा साठा कसा होईल बरं? जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपण परत भगवंताला विचारू लागतो, मी तुझी एवढी सेवा केली, एवढं पुण्यकर्म केले, तरी माझ्या पुण्याचा ठेवा 0च आहे बरं. पण तू जिवंत माणसाला आहे ना, जिवंत माणसाला तू दुःख दिलेलं आहे. कुणाची कोणत्या वेळेला तू गरज केली नाही. मग तुझ्या जीवनामध्ये पुण्यकर्म निर्माण होतील का बरं?
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा हा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येतो आणि भक्ती मार्गात सुद्धा त्याला सुख समाधान निर्माण झालं नाही, तेव्हा परत दुःखामध्ये जातो आणि दुःखामध्ये गेल्यानंतर त्याला चिंता सतावू लागते की मी भक्ती मार्ग करून सुद्धा माझ्या जीवनामध्ये संकट का आहेत बरं, माझ्या जीवनामध्ये सुख का नाही बरं. पण या मनुष्याला खरी भक्ती काय आहे ती मृत्यू येईपर्यंत माहीतच होत नाही. मग तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का बरं, समाधान निर्माण होईल का बरं. बघा, आपण दुसरं एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. माणसाने नक्की चिंता का करू नये आणि कशा पद्धतीची चिंता करतो. एक सेठ मुनिमाला म्हणाला, जरा हिशोब करा की आपल्या संग्रहित धनावर किती पिढ्या आरामात खाऊ शकतील बरं. मुनीम हिशोब करून म्हणाला, व्याजाची रक्कम त्याच्या वसुलीतच निघून जाते. त्या हिशोबानं जरी पाहिलं ना तरी आपल्याजवळ 11 पिढ्यांसाठी पुरेसं एवढं धन आहे. सेठ मस्तक बडवीत म्हणाला, त्यांच्यानंतर काय होईल, माझी 12वी पिढी काय खाईल. अशा प्रकारे शेठला चिंतारूपी घुशीनं पोखरण्यास सुरुवात केली. त्या सेठची मुळं सस्तंगी होती, समजदारसुद्धा होती. त्यांनी विचारलं, बाबा तुम्ही फार उदास दिसत आहात, तुमच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम का होत नाही बरं, काय कारण आहे बरं. शेठ म्हणाला, अरे बाळा, आपल्या 12व्या पिढीचं काय होणार याच चिंतेने मला रात्रंदिवस पछाडलेलं आहे. पित्याचं हे दुःख दूर करणे पुत्राचं कर्तव्यच आहे ना. शेठच्या त्या मुलांनी त्यांची अनेक ठिकाणी तपासणी केली, परंतु डॉक्टरांनीही सांगितलं की चिंतारूपी रोग औषधाने कधीच बरा होत नाही. अखेर ते एका महात्म्यांकडे जातात. महात्मा म्हणाले, गावाच्या बाहेर नदीच्या काठावर एक लहानशा झोपडीत एक ब्रह्मचारी राहतो आणि शेठला सांगा की सकाळी लवकर स्नान करून एका ताटामध्ये शिधा सामग्री, फळ, दक्षिणा वगैरे घेऊन त्या ब्रह्मचार्याकडे जावं. लोभी माणसानं स्वतःचं दुःख दूर करण्यासाठी दान करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, दुसरा उपाय नाही. लोभी माणूस जर दान करीत नसेल ना तर समजा की तो स्वतःसाठी कबर खोदत आहे. दान न केल्यामुळं त्याला जास्त दुःखाला सामोरे जावं लागतं. म्हणूनच तुमच्या वडिलांकरता एका ताटात शिधा सामुग्री घ्या, इत्यादी दान करा. ब्रह्मचारी नदीकाठी राहतो, त्यालाच दान करा. मुले म्हणाली, ठीक आहे, जर 100, 200, 500 रुपयांमध्ये आमचे वडील बरे होत असतील ना तर चांगली गोष्ट आहे. मुलांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच्या दिवशी शेठ ताट सजवून त्या ब्रह्मचार्याकडे जातो आणि त्याला ते देत म्हणाले, महाराज याचा स्वीकार करावा. ब्रह्मचारी म्हणाला, आजच्या पुरता शिधा तर माझ्याकडे पडलेला आहे, म्हणून याची काहीच मला आवश्यकता नाही. शेठ म्हणाले, आजचा पडलेला आहे म्हणून काय झालं, उद्यासाठी घ्या. ब्रह्मचारी म्हणाला, ज्यानं आज सकाळी कोणाला तरी पाठवलं ना तो उद्या देखील पाठवेल, मी संग्रह का करू बरं. पक्षी आता खातात आणि 2 तासानंतर त्यांना माहीत नसतं तरीही झाडावर आनंदाने किलबिल करत असतात. माझ्याजवळ तर आजच्या पुरतं एवढं धान्य आहे. शेठ म्हणाले, उद्यासाठी ठेवून घ्या. ब्रह्मचारी म्हणाला, उद्याची चिंता मी आज का करू बरं. जो उद्या मला जिवंत ठेवेल ना तोच उद्या मला खाऊ घालेलच ना. मुलं जन्मण्याच्या आधीच ज्यानं मातेच्या शरीरात दुधाची व्यवस्था केली त्याचा भरोसा सोडून या शिधाच्या ताटावर भरोसा ठेवू. मला चिंता करायला का शिकवता बरं. मी काय एवढा पापी आहे का. भगवंतावरील भरोसा सोडून या शिधाच्या ताटावर भरोसा ठेवू. मला भगवंतावर भरोसा ठेवू द्या. तुम्हाला रुपयावर भरोसा ठेवायचा असेल ना तर तुम्ही ठेवत राहा. मी तर एकट्या परमेश्वरावरच भरोसा ठेवील. शेठ तुमची शिधा सामुग्री, फळं, दक्षिणा तुम्हालाच राहू द्या.
मी घेऊ शकत नाही. शेठ म्हणाले, महाराज तुम्ही तर अजबच साधू आहात, जरा पुढचा विचार करत राहा. ब्रह्मचारी म्हणाला, पुढचा तर हाच विचार करायचा की पुढची चिंता राहू नये. दररोज काम केलं, खाल्लं प्यायलं, पत्रावळ फाडून फेकून दिली. जे आहे ते चांगलं आहे, जे होईल ते सुद्धा चांगलं होईल. हा नियम परमेश्वराचा आहे. शेठजी मी तुमची शिधा सामग्री घेऊ शकत नाही. शेठ म्हणाले, महाराज तुम्ही म्हणतात ना की शिधा सामग्री परत घेऊन जा, तर ठीक आहे, याविषयी नंतर विचार करेल. आता थोडा वेळ तर मला बसू द्या, इथे मला चांगलं वाटत आहे. महाराज तुमच्या जवळ असं काय आहे की तुमच्याकडे पाहतच राहावंसं वाटतं, तुमचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटतं? महाराज माझ्याजवळ एवढं धन आहे की माझ्या 11 पिढ्यांचा निर्वाह होऊ शकेल, तरीही मला चिंता सतावत असते, चिंतात्रस्त करते की माझ्या 12व्या पिढीचं काय होईल. ब्रह्मचारी म्हणाला, शेठजी तुमच्या व माझ्यामध्ये हाच फरक आहे की मी निश्चिंत नारायणाशी एकाकार होऊन राहतो आणि तुम्ही चंचल मोहमाया व बदलणाऱ्या संसाराशी एकरूप झालात. जो संसार क्षणोक्षणी बदलतो व नष्टसुद्धा होत राहतो, संयम राहतो, त्याच्याशी एकरूप होऊन तुम्ही संपत आहात, नष्ट होत आहात. परंतु मी अब्दळ तत्वाशी माझी एकता करून क्रीडा करतो. शेठजी जर पुत्र सुपुत्र असतील तर जेथे जातील तेथे त्याच्या पुरुषार्थाने कमावतील, तरीही एखाद्या पिढीसाठी ठेवा हरकत नाही. पण 11व्या पिढीपर्यंतची व्यवस्था आहे, तरीही चिंता का करता तुम्ही? कदाचित येणारी पिढी आहे ना, यापेक्षाही दुप्पट कमविल. जर 11 पिढ्यांसाठी संपत्ती कमवू शकता तर दुसरा देखील 11 पिढ्यांसाठी कमवू शकतो. टॉर्च 10 मीटरपर्यंत प्रकाश देतो, म्हणजे आपली बॅटरी असते ना, ती 10 मीटरपर्यंत प्रकाश देते, फक्त 10 मीटरपर्यंत मर्यादित राहतो. बघा असं खरं आहे का? नाही ना. तुम्ही चालत गेलात की प्रकाशही पुढे पुढे जातो, तसंच जो जीवन व्यतीत होत जातं ना, तो सर्व कार्य होत जातात. जर चिंतन करायचं असेल तर परमेश्वराचं चिंतन करा, व चिंता करायची असेल तर याची करा की हा श्वास बाहेर कुणाचं ठाऊक, आत येईल की नाही, कुटुंबी स्मशानात घेऊन जातील, नश्वराच्या चिंतेत आयुष्य घालवतील, तर माझी काय गती होईल? भक्तिरस ज्ञानरस कर्मरस मिळवला नाही तर माझं काय होईल? म्हणून तर विषय विकारामध्ये सत्यानाश होऊ देऊ नका. करणाऱ्या मानणाऱ्या जाणणाऱ्या शक्तीचा उपयोग करा आणि नष्ट होणाऱ्याच्या मुळाशी जे शाश्वत तत्व आहे ना, त्याला जाणून घेण्यासाठी आपल्या मतीला संलग्न करा. अशा प्रकारे ब्रह्मचार्याने शेठला सत्संग ऐकवला. सेठ अतिशय शांत झाले. खरोखर शेठ होऊन गेला. मला वाटतं की तुम्हीही शेठ बनावं. बाहेरचे जितके मिळाले ना, तेवढ्यात आनंदी राहून संतुष्ट राहून आंतरिक रस वाढवत जा. पहा ब्रह्मचार्याने कसा हा उपदेश केला. तसंच उद्याची चिंता नको. परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य होऊन राहा, त्यात सामावून जा. भक्ती रसामध्ये उडी मारा, तोच शेवटी भवसागरातून तारुण नेणारा आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये सर्व आपला पालनपोषण करणारा आहे ना, तो देणारा आहे, तो घेणारा आहे. मग आपण फुकटची चिंता का करायची बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये तुमच्या भरपूर अशी संकट येतील. तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण संकट तुमचा पिछा सोडणार नाही. पण संकटांची तीव्रता जर कमी करायची असेल ना, फक्त तुमच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग गरजेचा आहे. भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे. आणि जर भगवंताचं नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये नसेल ना, तर मग पैसा असून सुद्धा तुम्हाला या चिंता रोगाला सामोरे जावं लागेल.
आणि जर तुमच्या जीवनामध्ये हा चिंतारोग आहे ना, तो कायमचा घालवायचा असेल तर समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 2 वेळची उपासना करायला हवी. आपल्या नियमांमध्ये राहायला हवं. परस्त्री माते भगिनी समान परधन भयावं श्रवण करायला हवं. जर या गोष्टी तुम्ही जीवनामध्ये अंगीकारल्या ना, या गोष्टींची नियमाबद्ध प्रमाणे तुम्ही जर सेवा केली ना, तर भगवंताचं चरण स्पर्श होतील. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, तुम्हाला कसलीही कमी राहणार नाही. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.